विद्येचं माहेरघर म्हटलं जाणाऱ्या पुणे शहरात अवैध धंद्यांना ऊत आलाय। इथे सुरू असलेले मटक्याचे अड्डे पाहिल्यानंतर सांस्कृतिक नगरी जुगाराच्या वाटेवर आहे की काय असा प्रश्न विचारावासा वाटतो। पुण्यात अवैध धंद्यांना ऊत, सांस्कृतिक नगरी बनली जुगाराचा अड्डा। पुण्यात सर्रास सुरू आहे मटका आणि जुगार। पुणे तिथं काय उणे असं कायम म्हटलं जातं, पण ते चांगल्या अर्थानं। अर्थात पुणेकरांसाठी हीच उक्ती उपरोधिकपणे म्हणण्याची वेळ आली आहे, कारण विद्येचं माहेरघर अशी बिरुदावली मिरवणाऱ्या पुण्याला मटका आणि जुगाराचा विळखा पडलाय। या अवैध धंद्यांचे व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती लागलेत। या व्हिडिओत पहा कशा प्रकारे मटका लावला जातोय। मटका लावण्यासाठी आलेले लोक त्यांनी निवडलेल्या नंबरनुसार या व्यक्तीकडे पैसे देतात। मग ही व्यक्ती आपल्या डायरीत नंबरची नोंद करते। मटकेवाल्याचा आकडा आणि चिठ्ठीतला आकडा सारखा निघाला तर पैसे लावणाऱ्याला 10 पटीत पैसे दिले जातात। आता हा दुसरा व्हिडिओ पहा। याला चिमणी पाखुडी किंवा पानजुगार असं म्हटलं जातं। यात टेबलवर वेगवेगळी चिन्ह असतात। चिमणी, गाय, दिवा अशा चिन्हांवर पैसे लावले जातात। सापशिडीतल्या ठोकळ्याप्रमाणे ठोकळा टाकून त्यावर जे चिन्ह येईल त्याला मटकेवाल्याकडून पैसे मिळतात। तर तिसरा प्रकार आहे डबा गुडगुडीचा। यात ज्या नंबरवर गुडगुडी थांबेल त्याला पैसे दिले जातात। साधारणतः हे पैसे 10 पटीत दिले जातात। म्हणजे 100 रुपये लावले तर विजेत्याला 1000 रुपये मिळतात। त्यावर 100 रुपये बुकीला कमिशन दिलं जातं। कल्याण मुंबईतल्या मटक्यांवर सकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत आकडे येत असतात, तर काही आकडे तासाला येत असतात। महिलांविषयीच काय, पण अवैध धंद्याचा त्रास हा सर्वांनाच होतो। त्यामुळे जर अवैध धंदे कुठे चालत असतील तर ते 100% स्मॅश केले जातील। सध्या तर चालू नाहीतच, पण तरी शोधून कुठं चोरून लपून कुठं कोण करत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल। येरवडा, विमाननगर भागातल्या वस्त्यांमध्ये राजरोसपणे हा मटका आणि जुगार चालतोय। विशेष म्हणजे झटपट पैसे मिळवण्याच्या नादात महिलाही या जुगाराला बळी पडतायत। जुगार आणि मटक्याचे धंदे बंद व्हावेत यासाठी या भागातल्या महिलांनी आता पोलिसात तक्रार दाखल केली आहे। आतापर्यंत हे धंदे चालूच होते, परंतु आमच्याकडे पुरावा नसल्यामुळे आम्ही गप्प बसलो होतो। पण आता या चिठ्ठ्यांचा पुरावा मटक्याच्या धंद्याचा आम्हाला मिळाला। आता आम्ही हे पोलीस स्टेशनला, येरवडा पोलीस स्टेशनला तक्रार केली आहे, गृहराज्यमंत्र्याकडे तक्रार केलेली आहे, मुख्यमंत्र्याकडे तक्रार केलेली आहे, विभागीय आयुक्तांकडे तक्रार केलेली आहे। अनेकांचा संसार उद्ध्वस्त करू पाहणाऱ्या या मटका आणि जुगाराला आळा कधी बसणार हाच सवाल आता सुसंस्कृत पुणेकर उपस्थित करतायत। पुणे शहरातील वेगवेगळ्या भागामध्ये जुगार, मटके आणि दारूचे अवैध धंदे चालतात। या धंद्यांमुळे कित्येक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत। वारंवार तक्रारी करून देखील या धंद्यांवर कारवाई होत नाही। त्यामुळे हे धंदे कुणाच्या आशीर्वादाने चालतात? धंदेवाले आणि पोलीसवाल्यांचे आर्थिक साटेलोटे आहेत का? असे अनेक प्रश्न नागरिक पोलीस खात्याबद्दल विचारू लागले आहेत। कॅमेरामॅन किरण काजळेसह गोपाल मोडघरे, साम टीव्ही न्यूज, पुणे।